नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे तो म्हणजे डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरत असलेला प्रमेह डाएट किट। आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रख्यात डायबिटीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त आमीन। डॉक्टर स्वागत आहे। धन्यवाद। डॉक्टर गुरुदत्त आमीन यांच्या मार्गदर्शनाखाली 450हून अधिक डॉक्टर्स कार्यरत आहेत। त्यांच्या मदतीने 40,000हून अधिक डायबिटीज रुग्णांनी त्यांच्या गोळ्या, इन्सुलिन, इंजेक्शन बंद करून डायबिटीज पासून मुक्ती मिळवलेली आहे। आणि याच अनुषंगाने आज आपण प्रमेह डाएट किट डायबिटीजवर मात करण्यासाठी कसं फायद्याचं आहे याविषयी माहिती घेणार आहोत। तुम्हालाही जर का डायबिटीजच्या गोळ्या, इन्सुलिन, इंजेक्शन बंद करायचे असतील तर डायबिटीजवर मात करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल द्या आणि माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि त्याचसोबत ईसीजी, बीपी, रँडम ब्लड शुगर यांसारख्या आरोग्य चाचण्या ज्या 650 रुपयांच्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत 299 मध्ये। तर आत्ताच मिस कॉल द्या। तर सर, आज आपण प्रमेह डाएट किट विषयी बोलणार आहोत। तर नेमकं हे असं काहीतरी चांगलं वेगळं असं काहीतरी करण्यामागचा काय उद्देश होता तुमचा? सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी माधवबागमध्ये आम्ही हार्ट डिसीजची ट्रीटमेंट करत होतो मागचे 18 वर्षांपासून, त्यावेळी आम्हाला असं आढळून आलं की हार्ट डिसीजचं रूट कॉज बऱ्याच अंशी हा डायबिटीज आहे। कारण वाढलेली रक्तातली साखर ही मुख्यत्वे करून आपल्या हृदयाला कमजोर करत असते आणि त्यातूनच ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक सारखी लक्षणं आपल्या शरीरात दिसत असतात। मग या डायबिटीजबद्दल ज्यावेळी आम्ही डिटेल विचार करायला लागलो त्यावेळी आम्हाला कळालं की हा डायबिटीज आपल्या शरीरामध्ये आहारातून निर्माण होत असतो। आयुर्वेदामध्ये याला संतर्पणोत्थी आहार म्हणजेच काय तर गरजेपेक्षा जास्त न्यूट्रिशन, गरजेपेक्षा जास्त आहाराचं सेवन केल्यामुळे होणारा आजार, अशा प्रकारे आयुर्वेदात याचं वर्णन आहे। मग जर का आपल्याला हा डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स करायचा आहे तर त्याचं उत्तर हे आहारातच लपलेलं आहे। या सिद्धांताचा अभ्यास करून आणि त्याच्यातूनच आम्ही हा प्रमेह डाएट किट डेव्हलप केला, ज्याच्या माध्यमातून आज आम्ही हजारो पेशंट्सना डायबिटीजपासून मुक्त केलेलं आहे, त्यांचा डायबिटीज रिव्हर्स केलेला आहे। का? कारण जर का आपण टाईप 2 डायबिटीजची पॅथोफिजिओलॉजी म्हणजे हा रोग नक्की काय बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे कळतं की हा टाईप 2चा डायबिटीज वेगळं काही नसून आपल्या शरीरात अडकलेली अतिरिक्त चरबी आहे। समजून सांगतो, पहा, आपल्या शरीरामध्ये जे लिव्हर आहे, जे पॅनक्रियाज आहे आणि इन्शुलिनचे रिसेप्टर्स आहेत, या सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये, पॅनक्रियाजमध्ये आणि इन्शुलिनच्या रिसेप्टर्सच्या आतमध्ये ज्यावेळी अतिरिक्त चरबी साठायला लागते त्यावेळी शरीरातलं इन्शुलिन नीट काम करेनासं होतं आणि मग अशावेळी रक्तातली साखर वाढायला लागते। मग उत्तर काय? तर उत्तर अतिशय सोपं आहे। या सर्व ठिकाणी अडकलेली चरबी फक्त आपल्याला काढायची आणि ती कशी काढायची त्याच्यासाठी आम्ही ज्यावेळी अभ्यास सुरू केला आणि त्यात आम्हाला कळालं की आहाराच्या माध्यमातून आपल्याला करता येईल आणि म्हणूनच आम्ही हा प्रमेह डाएट किट डेव्हलप केला, ज्याच्या मदतीने आपणही आपला डायबिटीज फक्त 90 दिवसांमध्ये पूर्णपणे रिव्हर्स करू शकता। अगदीच डॉक्टर। तर आत्ताच ज्या पद्धतीने डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं की कशा रीतीने जो आजार आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का मुळापासून नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे। आणि याच हेतूने माधवबागने संशोधनपूर्ण अशा प्रमेह डाएट किटची निर्मिती केली आहे। त्याबरोबर बीपीसाठी गो बीपी, वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम डाएट किट, ब्लॉकेजसाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार करण्यात आलं आहे। तरी हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहेत हे नक्की जाणून घ्या। त्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आत्ताच मिस कॉल द्या आणि माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि त्यासोबतच ईसीजी, बीपी, रँडम ब्लड शुगर यांसारख्या आरोग्य चाचण्या ज्या 650 रुपयांच्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त 299 मध्ये। त्यासाठी नंबर आहे 022489323323 या क्रमांकावर। तर अर्थातच या प्रमेह डाएट किट विषयी उत्सुकता वाढत चाललेली आहे आपल्या प्रेक्षकांच्या मनातली पण। तर आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी या किटची सुरुवात कशी करावी त्याबद्दल सांगा। एक लक्षात घ्या की ज्यावेळी तुमच्या रक्तातली साखर तुम्ही तपासाल आणि सोबत HbA1c तपासाल आणि तुम्हाला कळेल की तुमचं HbA1c वाढलेलं आहे त्यावेळी तुम्हाला हा डाएट किट सुरू केला पाहिजे। जर तुम्हाला दिसतंय की तुमचं HbA1c साधारण 7च्या वरती आहे तर तुम्हाला डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी हा डाएट किट मदत करणार आहे। मग डाएट किट ज्यावेळी तुम्ही सुरू करता त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे बॉक्सेस, साधारण 28 बॉक्सेस असणार एक मोठा बॉक्स तुम्हाला मिळतो जो तुमच्या 1 महिन्याचं सगळं राशन आहे। म्हणजे काय तर 1 महिन्यामध्ये जे काही तुम्हाला रॉ मटेरियल लागणार आहे ते सगळं रॉ मटेरियल अशा प्रकारच्या 28 पॅक्समध्ये आपण मस्त पॅक करून दिलेलं आहे। बरं, काय काय याच्यामध्ये तुमच्या सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी पॅक केलेल्या आहेत आणि त्याची सुरुवात तुमची कशातून होते तर सकाळच्या आवळा पावडरपासून होते।
आता तुम्ही म्हणाल आवळा पावडर सकाळी कशाला घ्यायची? लक्षात घ्या की डायबिटीज म्हणजे शरीरात वेगवेगळ्या आजारांना होणारा डॅमेज किंवा आपल्या अवयवांना होणारा डॅमेज. जसं की आपल्या डोळ्यांना डॅमेज होतो, किडनीला होतो, हार्टला होतो. मग हे सगळे डॅमेज का होतो? कारण आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या या डायबिटीजमुळे वाढलेल्या साखरेमुळे कुठे ना कुठेतरी क्षतिग्रस्त होत असतात आणि त्या क्षतिग्रस्त झाल्या की या महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो. मग या रक्तवाहिन्या रिपेअर कशा करायच्या? त्याच्यासाठी तुमच्या दिवसाची सुरुवात ही आवळा पावडरनी करावी. म्हणून ह्या किटमध्ये तुमची सकाळची सुरुवात आवळा पावडरनी. मग काय पुढे? मग एकदा का तुम्ही सकाळी आवळा पावडरचं सेवन केलं, तुमच्या रक्तवाहिन्या छान रिपेअर करायला सुरुवात केली की मग तुम्ही जाल वॉकला, 30 मिनिटं व्यायाम कराल. त्याच्यानंतर एरोबिक एक्सरसाइज झालेत. आता वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, बॅलन्सिंग, मग त्यात योगासनं असतील. असं सगळं छान व्यायाम केलात की तुम्ही अंघोळ कराल आणि मग नाश्त्याला जाल. नाश्त्यासाठी या बॉक्समध्ये आपण 7 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट ऑप्शन दिलेले आहेत. आता हे 7 ब्रेकफास्ट ऑप्शन का दिलेले आहेत आणि त्याचा फायदा काय? तर हे ब्रेकफास्ट ऑप्शन्स अशा पद्धतीने डिझाईन केलेत की ज्याच्यातून तुमच्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन्स मिळतील, पण तुमची रक्तातली साखर अतिरिक्त वाढणार नाही. आपण घरी ज्यावेळी सँडविच खातो किंवा पोळी भाजी खातो किंवा आपण डोसा असेल, इडली असेल, हे जे काही नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ असतात ते खातो, त्यावेळी पाहतो आपण की रक्तातली साखर पटकन वाढते 2 तासांनी. परंतु ज्यावेळी तुम्ही ह्या किटमध्ये दिलेला ब्रेकफास्ट कराल त्यावेळी तुमच्या शरीरात तुम्ही पाहाल की रक्तातली साखर आता अतिरिक्त वाढत नाहीये. म्हणजे काय होईल त्याचा परिणाम? तुम्हाला ॲलोपॅथीच्या गोळ्या कमी करायला लागतील. किती मोठा बेनिफिट आहे हा की आपण आहार करतोय, ब्रेकफास्ट करतोय छान वेगवेगळ्या प्रकारचा, वेगवेगळ्या फ्लेवर्सचा, आणि ते करून सुद्धा आपल्या रक्तातली साखर वाढत नाहीये, आपल्या रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहते. गोळ्या आपल्याला बंद करायला लागतात. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे. चहा, घरचा चहा घ्यायचा नाहीये. याच्यामध्ये वेगळा आपण हर्बल टी दिलेला आहे. हा हर्बल टी असा आहे ज्याच्यामध्ये कॅटॅचिन, एपिगॅलेक्टोकॅटायचिन नावाचे काही पदार्थ असतात जे तुमच्या रक्तवाहिनीला परत सुधारायचं काम करतात. डायबिटीजमध्ये जे शरीरभर इन्फ्लमेशन निर्माण होतं ते कमी करायचं काम करतात. एकंदरीतच सकाळची आवळा पावडर, नाश्ता, चहा हे सगळं घेऊन तुमची दिवसाची सुरुवात अत्यंत हेल्दी होते, ज्याचा फायदा तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये होत असतो. अगदीच सर. आणि प्रेक्षकांनो, माधोबागमध्ये जीवनशैली संबंधित सर्व आजारांवर, खास करून डायबिटीजवर एकत्रित एका छताखाली उपचार केले जातात. फक्त 90 दिवसात माधोबागच्या उपचारांनी आपण आपल्या मधुमेहावर मात करू शकतो. तुम्हालाही जर का डायबिटीजच्या गोळ्या, इन्सुलिन, इंजेक्शन बंद करायचे असतील, डायबिटीजवर मात करायची असेल, तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच मिस्ड कॉल करा. माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आहे. त्यासोबतच ECG, BP, रँडम ब्लड शुगर यांसारख्या आरोग्य चाचण्या जे 650 रुपयांच्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहे फक्त 299 मध्ये. तर याच अनुषंगाने डायबिटीजचा प्रमेह डाएट बॉक्स वापरून ज्या रुग्णांनी आपली शुगर नियंत्रणात आणलेली आहे अशा रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. मला गेल्या जानेवारीपासून डायबिटीस डिटेक्ट झाला. त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेली आणि औषधं सुरू केली, पण गोळ्या सुरू केल्या आणि मला BP पण आहे. तर एक दिवशी TV वर बघता माझ्या मिस्टरांनी इथे आणलं, मग TV वर बघून. तर तेव्हापासून मग इकडे नेहा मॅडम यांच्याकडे मी ट्रीटमेंट सुरू, म्हणजे माधोबाग येथे ट्रीटमेंट सुरू केली. मग त्यांनी सांगितलं डाएट किट वगैरे घ्या. तर डाएट किट वगैरे घेतला आणि मग तेव्हापासून मी औषधं सुरू केली. तर म्हणजे दुसऱ्या महिन्यात माझा BP थोडा नॉर्मलमध्ये आला, कमी झाला, डायबिटीस कमी झाला आणि 3 महिन्यानंतर मी म्हणजे पूर्ण डायबिटीस मुक्त झाली आणि BP पण कमी झाला. त्यामुळे मी माधोबाग यांचे खूप आभारी आहे. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. तर सर, पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. नाश्त्याविषयी तुम्ही सांगितलं, पण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ज्यामध्ये चपाती आणि भात हा सगळ्यांना लागतोच, ते स्किप करायला लागतं किंवा काय असं काय असेल तर ते आधीच डिमोटिवेट होतात. तर त्यासाठी यामध्ये काय नियोजन आहे? हे बघा, आपण ऐकलेलं असतं की डायबिटीज आहे म्हणजे जास्त भात खायचा नाही, कारण भातामध्ये खूप कार्बोहायड्रेट्स असतात, पटकन रक्तातली साखर वाढते, कारण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, पटकन साखर रक्तात येते आणि शुगर वाढते. सोबत पोळीबद्दलही आपण ऐकलं असेल की ग्लुटेन आहे, ग्लुटेन काही चांगलं नाही आहे. ग्लुटेन नावाचं प्रोटीन पोळीमध्ये असतं, गव्हामध्ये असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. परंतु आयुर्वेदातलं एक सूत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे जे लक्षात घ्या. ते असं आहे की कुठलीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते, आपल्याला ती त्याच्या क्वांटिटीनुसार ठरत असतं की ती चांगली आहे का वाईट आहे. आणि म्हणूनच याच गोष्टीचा विचार करून आपण पेशंटना या डाएट किटमध्ये दुपारच्या जेवणामध्ये पोळी, रोटी,
भाकरी याच्यासाठी व्यवस्थित एक आटा देत असतो आणि रात्रीच्या जेवणासाठी खिचडी आणि भात देत असतो. विचार करा की डायबिटीजचा पेशंट आहे आणि सकाळी तो छान नाश्ता करतोय, दुपारचं छान पोळी भाजीचं जेवण जेवतोय आणि रात्री छान खिचडी भात सगळं खातोय. एकंदरीतच काय त्याचं डाएट सगळं संतुलित आहे, परफेक्ट आहे, काही त्याच्यात त्याला डिस्कम्फर्ट येत नाही आणि एकंदरीतच ह्याच डाएटमधून आपला शरीरातला डायबिटीज आहे तो परास्त होतोय आणि शरीराचं पोषण होतंय. म्हणजे मी असं म्हणेन की हा डाएट किट असा आहे की तो तुमच्या शरीराचं पोषण करेल आणि डायबिटीजचं कुपोषण करेल, असा हा सुंदरसा डाएट किट लंच आणि डिनरची व्यवस्था या ठिकाणी आपण इथे केलेली आहे. अरे वा, म्हणजे डायबिटीज रुग्णांना त्यांचा आवडता पदार्थ कुठलेही पदार्थ स्किप करायची गरज नाही. एकंदरीतच खरंच हा डाएट बॉक्स डायबिटीज रुग्णांसाठी वरदानच ठरतोय असं बोलायला हरकत नाही. भात, चपाती हे सगळे पदार्थ तुम्ही न वगळता तुमचा डायबिटीज तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल करायचा आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डाएट ह्या कुठल्या वेळेला घ्यायचं काय याविषयी बोललो, पण त्याचबरोबर डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना दर 2 तासांनी खाणं गरजेचं असतं आणि मोस्टली सकाळी 11 संध्याकाळी 5च्या वेळेस जी भूक लागते ती कंट्रोल नाही होत. तर त्यासाठी काय नियोजन आहे? सगळ्यात पहिले मी हे सांगेन की हे भूक सारखी सारखी लागते ती डायबिटीजच्या पेशंटला लागते, हे खरं आहे. आणि याच्या मागचं कारण काय ते पहिले आपण जरा समजून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढचा विषय स्पष्ट कळेल. डायबिटीजचा पेशंट सकाळी छान नाश्ता केला, पोट भरून जेवला आणि मग नाश्ता केल्यानंतर काय केलं तर गोळ्या खाल्ल्या. आता जसं त्यांनी नाश्ता केला होता, अन्न पोटात गेलं होतं, पोटातली साखर रक्तात आली होती, रक्तातली साखर वाढली होती. आपण ज्यावेळी गोळ्या खाल्ल्या त्यावेळी त्या गोळ्यांनी साखर पटकन खाली खेचली, कमी केली. रक्तातली साखर ज्यावेळी कमी होते त्यावेळी परत पुढची भूक लागते. म्हणजे इथे काय घडतंय तर कुठेतरी आपल्या शरीरातला व्याधी नियंत्रणात ठेवण्यासाठी जे आपण बाहेरून मदत घेतोय ॲलोपॅथीच्या गोळ्यांची, त्या गोळ्यांमुळेच कुठे ना कुठेतरी आपल्याला सारखी भूक लागते आणि सारखी भूक लागली आणि त्यावेळी तुम्ही जर जेवलात तर हळूहळू तुमचं वजन अजून वाढायला लागतं. मी बरेच पेशंट असे बघितलेत की ज्यांच्या गोळ्या चालू झाल्यानंतर त्यांचं वजन अजून वाढायला लागतं. किंबहुना ॲलोपॅथीतल्या बऱ्याचशा गोळ्यांचा हा साईड इफेक्ट आहे की गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांचं वजन अजून वाढतं. म्हणजे काय, त्या शरीरात अजून चरबी साठायला लागते. मग याचं उत्तर काय? याचं उत्तर आहे आपल्या शरीरातल्या लेप्टिन रेझिस्टन्सवर काम करणं. याला जी खोटी भूक किंवा स्युडो हंगर आहे ती स्युडो हंगर परास्त कशी करायची त्याची व्यवस्था केली आपण या डाएट किटमध्ये. याच्यामध्ये आपण दुपारी 11 वाजता किंवा सकाळी 11 वाजता आणि दुपारी साधारण 4 वाजतासाठी काही विशिष्ट पदार्थ ठेवलेत. जसं की एक सूप मिक्स आपण 11 वाजता पेशंटला घ्यायला सांगतो. हे सूप मिक्स काय, या सूप मिक्सच्या माध्यमातून तुमच्या शरीरात मुबलक मात्रेमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स पोचतात, सोबतच सोल्युबल फायबर्स पोचतात, ज्या फायबर्समुळे शरीरात अडकलेली चरबी बाहेर पडायला लागते, शरीरातलं मायक्रोन्यूट्रिशनची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते आणि सोबतच आपल्याला सटायटी म्हणजे एक पोट भरल्याची तृप्ती अनुभूती होते. हे खूप महत्त्वाचं असतं डायबिटीजच्या पेशंटसाठी आणि म्हणूनच 11 वाजता आपण सूपची योजना केली आहे. साधारण दुपारी 4 वाजता आपण या किटमध्ये कोकम सरबत देतो. आता हे कोकम सरबत म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोकम सरबत म्हणजे प्रचंड साखर, पण तसं नाही आहे. याच्यात जे आपण कोकम सरबत देतो ते एक वेगळा फॉर्म्युला आहे जो आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि हा फॉर्म्युला डेव्हलप करण्याच्या मागचं शास्त्र असं आहे की डायबिटीजमध्ये जर आपल्याला ब्लॉकेजेस किंवा हार्ट डिसीज होऊ नये असं वाटत असेल तर त्या ठिकाणी या डाएट किटमधला तो कोकम सरबतचा जो फॉर्म्युला आहे तो खूप फायदेशीर ठरत असतो. आम्ही जे ॲनिमल ट्रायल जे केले त्या ॲनिमल ट्रायलमध्ये असं स्पष्ट दिसलं की गार्सिनियाच्या माध्यमातून म्हणजेच कोकमच्या माध्यमातून आपण ब्लॉकेजेस प्रिव्हेंट करू शकू आणि म्हणूनच या शास्त्रीय पद्धतीने हा डाएट किट डेव्हलप केला गेलेला आहे जेणेकरून डायबिटीजचं बरा पण होईल आणि सोबतच डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्स पासून सुद्धा त्या रुग्णाच्या शरीराचं रक्षण करता येईल. अगदीच. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच हा प्रमेह डाएट किट डायबिटीज रुग्णांसाठी एक खरंच नवसंजीवनी आहे. तुम्हालाही जर का डायबिटीजच्या गोळ्या, इन्सुलिन इंजेक्शन हे सर्व काही बंद करायचं असेल, इन शॉर्ट डायबिटीजवर मात करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल द्या. माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि त्यासोबत ECG, BP, रँडम ब्लड शुगर यांसारख्या आरोग्य चाचण्या ज्या 650 रुपयांच्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त 299 मध्ये. तर आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या. तर एकंदरीतच सर ज्यांना डायबिटीज असते त्यांना बरेचसे अजून पण प्रॉब्लेम असतात. अपुरी झोप होणं, सतत लघवीला होणं, BP वाढणं, थकवा जाणवणं, नजर कमजोर होणं, तर यांसारख्या समस्येवर सुद्धा याची मदत होऊ शकते का? नक्की होऊ शकते. का? कारण मी जनरली माझ्या पेशंटना समजून सांगत असतो की डोळ्यात प्रॉब्लेम निर्माण झाला, कॅटरॅक्ट झालं, डोळ्यामध्ये ग्लुकोमा आला, रेटायनोपॅथी सुरू झाली, हे वेगळं काही नाही, डोळ्यात साठलेली साखर आहे. तुमच्या हातापायाला मुंग्या यायला लागल्या, वेगळं काही नाही, तुमच्या नर्व्समध्ये अडकलेली साखर आहे ज्याच्यामुळे रक्तपुरवठा नर्व्सचा नीट होत नाही आहे. तुमच्या किडनीचं काम खराब झालं,
म्हणजे काय, तर तुमच्या किडनीच्या रक्तपुरवठ्यामध्ये साखर अडकलेली आहे, त्याचा पाक जाऊन चिटकलेला आहे आणि त्या क्रिस्टल्समुळे कुठे ना कुठेतरी ब्लॉकेज निर्माण झालेले आहेत आणि किडनीचं फंक्शन अफेक्ट झालेलं आहे. आता या सर्व सिम्पटम्समधून बाहेर पडायचं असेल म्हणजे काय, डायबिटीजमधलं कॉमनेस्ट सिम्पटम वीकनेस सगळ्यात कॉमन, चक्कर दुसरं कॉमन, हातापायाला मुंग्या येणं त्यातलं अतिशय महत्त्वाचं, झोप न लागणं, हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे सगळे सिम्पटम्स त्यावेळी रिव्हर्स होतील ज्यावेळी आपण या रोगाच्या मूळ कारणाचा नाश करू, म्हणजेच टाईप 2 डायबिटीजचा नाश करू, त्यावेळी हे सगळे कॉम्प्लिकेशन रिव्हर्स होणार आहेत. एक लक्षात घ्या की नदीमध्ये ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नदीतलं पाणी गावात पसरतं. मग ते गावातलं पाणी कधी ओसरतं, तर ज्यावेळी नदीच्या पात्रातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपोआप गावाच्या पाण्याचं पाणी ओसरतं. हे घडतं. म्हणजे काय, तर आपल्याला जर कॉम्प्लिकेशन्समधून बाहेर यायचं असेल तर पहिले या रोगाच्या मुळाशी जो डायबिटीज आहे त्याला बरं करायला लागेल. आणि मग डाएट किट सुरू झाला की आपल्याला दिसतं की डाएट किट चालू झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्येच थकवा वगैरे सगळा गायब होतो, एनर्जी लेवल्स प्रचंड वाढतात, चक्कर यायचा त्रास कमी होतो, सोबतच जे न्यूरोपॅथीची लक्षणं असतात, पायाला हाताला मुंग्या येत असतात त्या सगळ्या हातापायाच्या मुंग्या निघून जातात. बऱ्याच पेशंट्समध्ये बघितलं आहे की डाएट किट चालू झाल्यानंतर जे ट्रान्झियंट एक प्रकारचे डोळ्यासमोर अंधार येणं असं जे जाणवत असतं, आधेमध्ये कधीतरी अचानक डोळ्यासमोर अंधार येतो, हे सगळे लक्षणं निघून जातात. का, कारण डाएट किटमुळे पूर्ण शरीर स्वच्छ व्हायला लागतं आणि डोळ्याचा आणि तुमच्या पोटाचा खूप घनिष्ठ संबंध आहे. ज्यावेळी पोट छान होतं, पोट साफ राहतं, पोट हलकं होतं, त्यावेळी आपोआप आपल्या डोळ्यावरचा ताण कमी होतो, विजन इम्प्रूव्ह होते आणि एकंदरीतच स्वास्थ्याची अनुभूती त्या रुग्णाला होत असते. त्यामुळे डाएट किट डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्सला नक्कीच रिव्हर्स करायला मदत करते. अगदीच सर. आणि प्रेक्षकांनो, याच उद्देशाने माधोबागने आपल्याला पहिलं कन्सल्टेशन हे सर्व आजारांवर, ज्यामध्ये डायबिटीज आहे, उच्च रक्तदाब आहे, ब्लड प्रेशर आहे, ब्लॉकेजेस आहे, या सगळ्या आजारांवर एक मार्गदर्शन आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. त्यासाठी फक्त 299 मध्ये रँडम ब्लड शुगर, ECG, BP, SpO2 यांसारखे काही आरोग्य चाचण्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. तर याचा नक्की लाभ घ्या. त्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतो त्यावर आत्ताच मिस कॉल द्या. आणि याच अनुषंगाने आपण आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया ऐकूया, कशा पद्धतीने डायबिटीजचा प्रमेह डाएट बॉक्स वापरून त्यांची शुगर नियंत्रणात आलेली आहे. माझं नाव अमित आरबट्टी, मी ठाणा माजीवाड्याचा रहिवासी आहे. माझ्या वाईफला माधवबागच्या रिलेटेड एक तिने ॲडव्हर्टाइजमेंट बघितली किंवा ते रिव्ह्यूज वाचले, तर तिने मला सांगितलं की आपण अमित हे ट्राय करूया का, माधवबाग आयुर्वेदिक आहे. तर मी पण फ्रँकली पहिल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनच्या फेवरमध्ये नव्हतोच, म्हणून मी ट्रीटमेंट घेतली नव्हती. तर मी पण तो रिलेक्टंट होतो पहिले, माधवबाग करूया नाही करूया, ट्राय करूया नको. माधवबागमध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं 6 महिन्यात डायबिटीज रिव्हर्स होईल, राईट. तर हे ऐकून मला एक प्लेझंट शॉक मिळाला, कारण असं कोणी मला ॲश्युरन्स दिलं नव्हतं आधी. तर इनिशियली 2 महिने डाएट बॉक्स त्यांचा फॉलो केला. मी तो माधवबागचा येतो. डुईंग समथिंग अनइमॅजिनेबल फॉर मी, ॲटलीस्ट फॉर मी, आय वॉज नॉट इमॅजिनिंग की डायबिटीज विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन कमी होऊ शकतं. मला माहितीच नव्हतं आणि हे मला जाणून जस्ट गेटिंग मी रिअलाइज दॅट दिस कॅन बी ट्रीटेड इवन विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स, हे मला खूप जास्ती चांगलं वाटलेलं. आणि हे डेफिनेटली मी माझ्या रिलेटिव्हला पण रेकमेंड करेन की डोंट गो फॉर ॲलोपॅथी मेडिसिन्स, गो फॉर ट्राय माधवबाग. एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा. तर आत्ता त्यांची प्रतिक्रिया पाहिली, पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, प्रमेह डाएट किटविषयी तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलंच आहे, नो डाऊट. पण त्याचबरोबर माधवबागमध्ये 90 दिवसाची डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सा पण केली जाते. तर थोडक्यात याविषयी पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. हे जे काही 90 दिवसाचा आमचा ट्रीटमेंट प्लॅन असतो ना, जे काही ट्रीटमेंटचा कोर्स आहे, हा खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने तयार केलेला आहे. का, कारण डायबिटीज म्हणजे फक्त आपल्याला लागतं ती साखर कंट्रोल ठेवायची नाही आहे की काहीतरी गोळी खाल्ली आणि साखर कंट्रोलमध्ये आली, याला डायबिटीज रिव्हर्सल म्हणत नाहीत. डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे शरीरातून तो व्याधी मुळापासून निघून गेला, पूर्ण हद्दपार झाला, तर त्याला आपण म्हणतो की डायबिटीज रिव्हर्स झाला. मग त्यासाठी एक व्यवस्थित ॲक्शन प्लॅन सेट केला जातो. आता हा ट्रीटमेंट कोर्स कसा असतो, तर या ट्रीटमेंट कोर्समध्ये पंचकर्माचा समावेश असतो, आठवड्यातून एकदा. डाएट किट असतं तुमच्या HbA1cच्या व्हॅल्यूनुसार. 1, 2 किंवा 3 डाएट किट आपण आपल्या पेशंटना देतो, मॅक्झिमम 3 किंवा कधी कधी तरी 4, पण मॅक्झिमम 3 मध्ये मॅक्झिमम पेशंटचं काम होतं. त्यामुळे 1, 2, 3 असे डाएट किट आपण देतो HbA1cच्या लेवलनी. सोबतच आपण आयुर्वेदिक औषधं सुरू करतो जे तुमच्या शरीरातल्या पेशींना बळकटी द्यायचं काम करत असतात. कंटिन्युअस मॉनिटरिंग असतं आणि सोबतच एक्सरसाइजेस. हे सगळं चालू झाल्यानंतर आपण पाहतो की टप्प्याटप्प्याने आपली शुगर कमी यायला लागते. मग आपले डॉक्टर गोळ्या बंद करतात आणि एकंदरीतच तो व्यक्ती 90 दिवसामध्ये डायबिटीज पासून पूर्णपणे मुक्त होतो. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
प्रेक्षकांनो, तुम्हालाही जर का डायबिटीसच्या गोळ्या, इन्सुलिन इंजेक्शन बंद करायचे असतील, डायबिटीजवर मात करायची असेल, तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आत्ताच मिस कॉल करा. माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि त्यासोबतच ECG, BP, रँडम ब्लड शुगर यांसारख्या आरोग्य चाचण्या ज्याची किंमत आहे 650, त्या तुम्हाला मिळणार आहे 299 मध्ये. माधोबागच्या या चिकित्सेचा लाभ आजपर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर 40,000 पेक्षा अधिक रुग्णांना डायबिटीजवर मात करण्यासाठी मदत झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल द्या आणि या संधीचा लाभ घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.